नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वीमध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयाचे 2 पार्ट आहेत, पार्ट 1 आणि पार्ट 2. आज आपण सायन्स पार्ट 2 6th चॅप्टर क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स स्टडी करणार आहोत. There are so many types of the plants in your garden and in your society. तुम्ही कधी बघितलं आहे का तुमच्या गार्डनमध्ये, सोसायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स असतात. इफ यू ऑब्झर्व केअरफुली व्हॉट इज द शेप ऑफ दी लीफ ऑफ दी प्लांट्स, check whether they are a fruit bearing plants or they are a flower bearing plants. You realize that some plants are decorative plants, some plants have a medicinal use, while some plants are used in a cooking. So this plant world around us is a very interesting. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये, सोसायटीमध्ये जर झाडे बघितली असतील, ती जर तुम्ही क्लोज त्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की झाडं जी आहेत त्यांच्या पानांचा आकार बघितला, काही झाडांना फळं येतात, काही झाडांना फुलं येतात, तर तुम्हाला लक्षात येईल की काही झाडं जी आहेत याचं जर क्लोज तुम्ही निरीक्षण केलं तर तुमच्या लक्षात येईल की काही झाडं जी आहेत ते आपण शोभेसाठी म्हणून वापरतो, काही झाडं जी आहेत त्यांचा औषधात उपयोग होतो, आणि काही जी झाडं आहेत ती आपण कुकिंगमध्ये वापरतो. म्हणजेच हे जे वर्ल्ड आहे, प्लांट वर्ल्ड अराउंड अस, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. सो लेट्स फाइंड आउट what is the scientific way to classify the plants in a different way. So you have already studied the five kingdom classification system proposed by Whitaker in 1959 for the study of living organism. विटाकर सायंटिस्ट जो आहे त्याने लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. विटाकर क्लासिफाईड ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 5 किंगडम, that is a Protista, Monera, fungi, plantae and animalia. So see, living organisms according to the organization inside the cell. According to organization inside the cell, living organisms are classified into two types. First is a eukaryotic. Eukaryotic म्हणजे with membrane bound cell organelles. Membrane bound cell organelles are called as the membrane bound cell organelles are called as the eukaryotic, and second is the prokaryotic, no membrane bound cell organelles. प्रोकॅरोटिक्समध्ये सगळे मोनेरा येतात. आता यूकॅरोटिक्स बघा, अकॉर्डिंग टू ऑर्गॅनायझेशन ऑफ अ सेल्स इन द बॉडी, दिस यूकॅरोटिक्स आर क्लासिफाईड इंटू टू टाईप्स. बघा, अकॉर्डिंग टू ऑर्गॅनायझेशन ऑफ दी सेलची रचना कशी आहे त्याच्यावरून यूकॅरोटिकचं क्लासिफिकेशन 2 वर्गामध्ये केलेलं आहे, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय? सिंगल सेल. युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल, एका सेलपासूनच बनलेले, एक पेशी. सगळे प्रोटिस्टा हे एक पेशी असतात. एक्झाम्पल्स ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम अमिबा, पॅरामेशियम, क्लोरेला, युग्लिना, हे सगळे युनिसेल्युलर आहेत. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे मल्टीसेल. मल्टीसेल्युलर म्हणजे मल्टीसेल म्हणजे अनेक पेशी, एकापेक्षा जास्त. मल्टीसेल म्हणजे एकापेक्षा जास्त. तर मल्टीसेल्युलरमध्ये सगळे ह्युमन बीइंग, प्लांट्स, ॲनिमल्स हे सगळे मल्टीसेल्युलर आहेत. Then again, this multicellular are classified into two types, with the cell wall and without the cell wall. With the cell wall असणारे आणि cell wall नसणारे. तर with the cell wall are classified into two types. बघा, फर्स्ट आहे ऑटोट्रॉप्स. ऑटोट्रॉप्स मीन्स ऑर्गॅनिझम प्रोड्यूस देअर फूड ऑन देअर ओन. असे ऑर्गॅनिझम की जे स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात त्यांना ऑटोट्रॉप्स म्हणतात. ऑटोट्रॉप्स म्हणजेच स्वयंपोषी. आणि त्याच्यामध्ये येतात प्लांट्स. प्लांटी हा इथे ग्रुप दिलेला आहे. प्लांटी, दिस इज द ग्रुप इन विच ऑल प्लांट्स फ्रॉम दी वर्ल्ड आर इन्क्लुडेड.
म्हणजे जगामधले सगळे जे प्लांट्स आहेत ते प्लांटी या एका ग्रुपमध्ये इन्क्लूड केलेले आहेत, म्हणून आपण प्लांटी हा ग्रुप बघणार आहे. तर प्लांटी म्हणजेच प्लांट्स हॅव बिकम ऑटोट्रॉफिक ॲज दे हॅव परफॉर्म फोटोसिंथेसिस विथ द हेल्प ऑफ द क्लोरोफिल. तर सगळे जे प्लांट्स आहेत ते ऑटोट्रॉप्स आहेत. ते ऑटोट्रॉप्स का आहेत? कारण त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे आणि क्लोरोफिलच्या मदतीने फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. सो plants are autotrophic and living organism of a kingdom Plantae are a main source of the food for all other living organism. आणि प्लांटी हा मेन सोर्स आहे फूडचा बाकी इतर सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमसाठी. ओके. सेकंड टाईप आहे हेट्रोट्रॉप्स. हेट्रोट्रॉप्स म्हणजेच काय? दी ऑर्गॅनिझम्स डिपेंड्स ऑन अदर ऑर्गॅनिझम फॉर देअर फूड. हेट्रोट्रॉप्स जे आहेत ते ऑटोट्रॉप्सवरती डिपेंड असतात त्यांच्या फूडसाठी, त्यांना हेट्रोट्रॉप्स. एक्झाम्पल बघा, फंगी. सगळ्यांनी ऑब्झर्व केलं असेल फंगी, बुरशी, पावाच्या तुकड्यावरती जी व्हाईट ग्रोथ होते किंवा खोबरं असेल किंवा भाकरीचा तुकडा असेल त्याच्यावरती जी व्हाईट ग्रोथ होते दॅट इज कॉल्ड ॲज दी फंगी. मग फंगी ची ग्रोथ होण्यासाठी ते काय वापरतं? तर आता पाव असेल तर त्याचा फूड म्हणून ते यूज करतं, म्हणजे कार्बनी पदार्थ त्याचा ते फूड म्हणून यूज करतं आणि त्याच्यावर त्याची ग्रोथ होते. सेकंड बघा, विदाऊट सेल वॉल नसणारे जे क्लासिफिकेशन आहे ते म्हणजे ॲनिमालिया. अगेन ॲनिमालिया इट इज द ग्रुप इन विच ऑल ॲनिमल्स आर इन्क्लुडेड. ॲनिमालिया प्राण्यांचा ग्रुप आहे की ते सगळे प्राणी जे आहेत ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. बघा, 5 किंगडम सिस्टीम. रॉबर्ट विटाकर सायंटिस्ट प्रपोज्ड अ 5 किंगडम सिस्टीम इन 1959. Robert Whittaker classified all the living organism into these 5 kingdom: kingdom Monera, kingdom Protista, kingdom Fungi, kingdom Plantae and kingdom Animalia. ह्या 5 किंगडममध्ये त्याने लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन केलं होतं. नेक्स्ट, botanist Eichler in 1883 classified this kingdom Plantae into two subkingdom, Cryptogamous and Phanerogamous. So what are the Cryptogamous and Phanerogamous? Cryptogamous means seedless, ज्याच्यामध्ये बिया नाही आहेत, सीड नाही आहेत, आणि Phanerogamous म्हणजे सीड बियरिंग, ज्याच्यामध्ये सीड आहेत. असं किंगडम प्लांटीचं पुढे क्लासिफिकेशन केलं होतं आयक्लर सायंटिस्टने. सी बघा, कॅन यू रिकॉल विच आर द स्पेशल सेल ऑर्गॅनलीज दॅट डिफरन्शिएट प्लांट सेल फ्रॉम ॲनिमल सेल? अशी कोणती सेल ऑर्गॅनली आहे की ती प्लांट सेलला ॲनिमल सेलपासून डिफरन्शिएट करते? Yes, so this is the chloroplast. Chloroplasts are the special cell organelle found in the plants. They are not found in the animal. So this is the special organelle which differentiate plant cell from the animal cell. Now see, what are the basis of classification of plants? म्हणजे आपण प्लांटचं जे क्लासिफिकेशन आहे त्याचा बेसिस काय आहे, आधार काय आहे? तर बघा, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ दी ऑर्गन्स. फर्स्ट, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ दी ऑर्गन्स, म्हणजे काही ऑर्गन्स आहेत काही ऑर्गन्स नाही आहेत. सपोज इफ द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ दी फ्लावर, प्लांट्स आर क्लासिफाईड इन टू क्रिप्टोगॅमस अँड फनेरोगॅमस. पुढच्या स्लाईडवर तुम्हाला दिसणार आहे, ते आपण पुढे बघणार आहे. सेकंड बघा, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ दी सेपरेट टिश्यूज फॉर द कंडक्शन ऑफ फूड अँड वॉटर. तर कंडक्शन ऑफ फूड अँड कंडक्शन ऑफ वॉटर. फॉर कंडक्शन ऑफ वॉटर, झायलेम जे टिश्यू असतात, देर आर 2 टाईप्स ऑफ दी टिश्यू, झायलेम अँड फ्लोएम. सो झायलेम कंडक्ट वॉटर अँड फ्लोएम कंडक्ट द फूड मटेरियल. म्हणजे झाडांमध्ये फोटोसिंथेसिस जे आहे ते ग्रेटर एक्सटेंटमध्ये लीफमध्ये होतं, पानांमध्ये, पण ते जे फूड आहे ते सगळीकडे पोचवलं जातं. मग हे कंडक्ट करण्याचं काम फ्लोएम करतात. तसंच आता इन केस ऑफ वॉटर, आता झाडांना जे पाणी आहे, प्लांट्सला जे पाणी आहे ते आपण रूटच्या इथे टाकतो, पण झाड कितीही उंच असेल तर वरच्या टोकापर्यंत ते पाणी पोहोचवलं जातं. मग हे वॉटर कंडक्ट करण्याचं काम झायलेम टिश्यू करतात. तर झायलेम आणि फ्लोएम आहेत का?
त्याच्यावरून सुद्धा प्लांटचं क्लासिफिकेशन केलं जातं. जसं थॅलोफायटा, ब्रायोफायटा याच्यामध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलं जातं. नेक्स्ट बघा, प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ द सीड्स इन द प्लांट्स. म्हणजे प्लांट्समध्ये बिया आहेत की नाही. जर बिया असतील तर त्याला जिम्नोस्पर्म म्हटलं जातं आणि नसतील तर त्याला अँजिओस्पर्म असं म्हटलं जातं. पुढे, नंबर ऑफ कॉटिलेडॉन्स इन अ सीड 1 or 2. जर प्लांट्समध्ये सीड असतील तर त्याच्यामध्ये कॉटिलेडॉन्स किती आहेत. 1 कॉटिलेडॉन आहे का 2 कॉटिलेडॉन आहेत. तर कॉटिलेडॉन 2 असतील तर डाय कॉटिलेडॉन, डाय म्हणजे 2 आणि 1 कॉटिलेडॉन असेल तर मोनो कॉटिलेडॉन. आता कॉटिलेडॉन म्हणजे काय. एखादी सीड असेल तिला आपण पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. भिजल्यानंतर इफ इट इज कन्वर्टेड इंटू 2 इक्वल हाल्व्स, जर तिचं बरोबर 2 भागामध्ये जर कन्वर्जन झालं तर त्याला म्हणायचं कॉटिलेडॉन्स. जसं एक्झाम्पल बघा, कॉटिलेडॉन्स. आता मँगो, आता आंबा असेल, आंब्यामध्ये जी बी असेल तिला जर आपण भिजत घातलं तर बरोबर तिचे 2 इक्वल कॉटिलेडॉन्स होणार आहे. किंवा जी काही कडधान्यामध्ये हॉर्स ग्राम, चणे जर असतील ते जर आपण पाण्यामध्ये भिजत घातले तर 2 इक्वल हाल्स होणार आहे. म्हणजेच काय, 2 कॉटिलेडॉन्स आहेत. आणि दुसरं जे आहे, आता समजा गहू असेल, तो जर आपण भिजत ठेवला तरी त्याचे 2 इक्वल हाल्स होणार नाही आहेत, म्हणजे ते मोनो कॉटिलेडॉन. बघा क्लासिफिकेशन, प्लांट किंगडम. According to the presence or absence of the organs, they are classified into 2 types: cryptogamous, absence of organs; phanerogamous, presence of organ. Then cryptogamous are again classified into thallophyta, bryophyta and pteridophyta. And phanerogamous, according to the seed presence or not. If a seed is present, Phanerogamous are classified into gymnosperm and angiosperm. सीड प्रेझेंट असेल तर अँजिओस्पर्म, नसेल तर जिम्नोस्पर्म. पुन्हा अँजिओस्पर्म जे आहे ते कॉटिलेडॉन. अकॉर्डिंग टू कॉटिलेडॉन, इफ देअर इज 1 कॉटिलेडॉन देन मोनो कॉटिलेडॉन. 2 कॉटिलेडॉन असतील तर डाय कॉटिलेडॉन. लेट्स सी वन बाय वन कॅरेक्टरिस्टिक ऑफ ऑल दिस पार्ट. फर्स्ट, डिव्हिजन 1, थॅलोफायटा. आता थॅलस meaning of this word is a plant body without a root, stem and leaves. फायटॉन म्हणजे प्लांट बॉडीमध्ये रूट नाही आहे, स्टेम नाही, लिव्ज नाही आहे, फक्त एक फायटॉन प्लांट बॉडी आहे. अल्गी याला असं म्हटलं. एक्झाम्पल, युलोथ्रिक्स आहे, क्लॅडोमोनास, उल्वा, कारा आणि स्पायरोगायरा. कॅरेक्टरिस्टिक आपण बघूया. कॅरेक्टरिस्टिक बघा थॅलोफायटा. फर्स्ट, प्लांट्स डू नॉट शो वेल डिफरन्शिएटेड बॉडी डिझाईन. म्हणजे त्याच्यामध्ये बॉडी पार्ट्स नाही आहेत. म्हणजे रूट नाही, त्याच्यामध्ये स्टेम नाही, लिव्ज, रूट, स्टेम, लिव्ज, फ्लावर असे बॉडी पार्ट्स नाही आहेत. बघा हे सगळे बॉडी जे पार्ट्स आहेत, these body parts are absent. means plant do not show the well differentiated body design. म्हणजे त्या झाडांमध्ये रूट, मुळे, स्टेम, खोड, लिव्ज म्हणजे पाने आणि फ्लावर, फूल हे सगळं ॲब्सेंट आहे. सेकंड, मोस्ट आर ॲक्वॅटिक म्हणजे जास्तीत जास्त जे थॅलोफाईट्स आहेत ते पाण्यामध्ये राहणारे आहेत. बघा, फ्रेश वॉटर गोड्या पाण्यामध्ये, मरीन म्हणजे समुद्रामध्ये आढळणारे आहेत जास्तीत जास्त. नेक्स्ट, युजली कंटेन्स द क्लोरोफिल. हे सगळे जे आहेत जनरली ग्रीन आहेत बिकॉज ऑफ प्रेझन्स ऑफ क्लोरोफिल. नेक्स्ट, ऑटोट्रॉफिक मोड. आता ऑब्व्हियसली यांच्यामध्ये जर क्लोरोफिल आहे तर ऑटोट्रॉफिक मोड आहे. ऑटोट्रॉफिक मोड मीन्स दिस ऑर्गॅनिझम कॅन मेक देअर फूड ओन. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. नंतर झायलेम अँड फ्लोएम आर ॲब्सेंट. मागच्या स्लाईडमध्ये आपण बघितलं झायलेम they conduct water and phloem conduct food. So these tissues are absent in the thallophyta. So these are the characteristics of a thallophyte.
सो हे सगळे थॅलोफायटाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आता एक्झाम्पल जर आपण बघितलं थॅलोफायटाचं, तर अलगी म्हणजे शैवाल, अलगी, कारा, उल्वा, बघा, युलोथ्रिक्स, स्पायरोगायरा, क्लॅडोमोनास, उल्वा आणि कारा. तर हे सगळे बघा ग्रीन आहेत म्हणजेच क्लोरोप्लास्ट आहे म्हणजेच ऑटोट्रॉफिक आहे, स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. यांच्यामध्ये कुठेही तुम्हाला रूट, स्टेम, लीव्ज, फ्लावर दिसत नाही आहे. त्यांच्यामध्ये कंडक्टंट टिश्यूसुद्धा काय आहेत, ॲबसेंट आहेत. तर हे सगळे थॅलोपाइड्स होते. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. तर आजचा आपला जो होमवर्क आहे, ड्रॉ नीट लेबल डायग्राम ऑफ स्पायरोगायरा. सर्वांनी स्पायरोगायराची डायग्राम जी आहे ती नोटबुकमध्ये काढायची आहे. धन्यवाद.